मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंदी यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या 25व्या भागामध्ये आता आपण पदार्पण करत आहोत. तत्पूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते, अभिप्राय आणि तुम्हाला वाचन कसे वाटते हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. सकाळी लक्ष्मीपुरी स्टँडवर निरोप द्यायला कमलाकर दीक्षित, ज.वा. जोशी, एल.बी. रायमाने आले होते. गोखले कॉलेजमधनं M.A. मराठीला बसणारा मी एकटाच होतो. त्यामुळे मला ज्युनियर M.A.च्या अभ्यासाला लागणारी बरीच पुस्तकं मी गोखले कॉलेजातनं घेतली होती. फेलो असल्यामुळं मला ती मिळू शकत होती. पत्र्याची ट्रंक जवळजवळ त्यांनीच भरलेली. बरोबर वळकटी, कपडे आणि लेखनाच्या ताज्या वह्या एवढंच सामान घेतलेलं. जोशी दीक्षित पुण्यातील रेडिओ अधिकाऱ्यांचं माझं काल्पनिक चित्र रेखाटत खट्याळपणा करत होते. मी मोठा अधिकारी झाल्यावर जोशी दीक्षित यांना कसा जुमानणार नाही, ओळखही दाखवणार नाही याचे काल्पनिक प्रसंग संवाद रूपानं रंगवत होते. मी उत्साहानं ऐकत होतो. मनोमन फुलून येत होतो. रायमाने तटस्थ राहून आनंद घेत होते. गाडीची वेळ झाली. गाडी सुरू झाल्यावर दीक्षितांनी शेवटचा विनोद केला. साहेब, गरीब कोल्हापुरासनी इसरू नका. कधी आलो तो ओळख ठेवा, पत्तर पाठवा. वय वय, कोल्हापूर तेवढं इसरू नका बघा, जोशी म्हणाले. गाडी हल्ली. कोल्हापुरातील माझा शेर संपला. भिंगारे, ग.वी. कुलकर्णी यांचा सहवास आता संपल्यातच जमा. SSK तर अमेरिकेला अगोदरच निघून गेलेले होते. ही 3 दैवतं म्हणजे माझ्या देव्हाऱ्यातील दत्तात्रयांची सुंदर मूर्ती. यांनी आंबट आंब्याची अढी घातली आणि मला पिकवण्याचा प्रयत्न केला. शांतपणे वैचारिक पद्धतीनं विषयांची मांडणी करणाऱ्या भिंगारे सरांचं शिकवण माझ्या बुद्धीला तल्लखपणा आणी, तर ग.वी. कुलकर्णी सरांच्या संस्कृत शिकवण्यात बुद्धीच्या तेजापेक्षा भावनेचा गोडवा मला नेहमी अधिक जाणवे. रसाळपणे कवितेचा आस्वाद घेत, काव्य खुलवत शिकवण्याची त्यांची हातोटी मला आत्मसात करावीशी वाटे. परिचय वाढत गेल्यावर मी प्राध्यापक ग.वी. कुलकर्णी यांच्या घरी विशेष जाऊ लागलो. ते मोठमोठ्या आध्यात्मिकांचे विचार गुणग्राहकतेने सांगत. त्या अंगानं जीवनाचं सार सांगत. माणसातील सात्विक वृत्तीविषयी त्यांना अधिक आस्था. तर्कापेक्षा प्रेममय अंतःप्रेरणा, श्रद्धा, भावना त्यांना महत्वाची वाटे. जीवनातील गूढतेवर त्यांचा विश्वास असे. ते बोलत असताना आपणास काहीतरी खूप कळतं आहे असं वाटे. पण ते उत्कट क्षण संपले की वास्तव जीवनाला सामोरं जावं लागे. त्या वास्तव जीवनाचे प्रश्न वेगळे असत, त्यांची उत्तरं वेगळी असत. त्यांची अध्यात्माशी सांगड घालता येणे अशक्य होऊन बसे. त्यामुळे रोज मला सामोरे जावं लागत होतं ते बाहेरचं वास्तव खरं की मनातलं अध्यात्म खरं. दोन्हींचा मेळ कसा घालायचा हा मला सतत प्रश्न पडे. पुष्कळ वेळा तर्क प्रभावी होई. आकर्षक वाटणारं अध्यात्म त्याच्यासमोर कोलमडल्यासारखं वाटे. भिंगारे सरांच्या घरी गेलो की वास्तवाचा प्रखर अनुभव चर्चेतून येईल. सर प्रकृतीनं समीक्षक. त्यांची समीक्षा विचारातील तार्किक शिस्त मला विशेष आवडे. तसा विचार करायला आपण शिकलं पाहिजे असं वाटे. वैचारिक लेखन करताना मी त्यांचं अनुकरणही करी. एखादी कादंबरी वाचलेली असे, तिच्या वाचनानं जीवनविषयक एखाद्या प्रश्नाला चालना मिळालेली असे. हा प्रश्न आध्यात्मिक पातळीवरून सोडविण्यापेक्षा जीवनाच्या वास्तव पातळीवरून सोडवण्याची निकट वाटे. पुष्कळ वेळा वाङ्मयीन विचार किंवा समीक्षा वाचत असताना काही प्रश्न पडलेले असत. या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी भिंगारे सरांच्याकडे गेले पाहिजे असे वाटे. अशा वेळी सरांच्याकडे जाण्याची ओढ लागे. तिला पर्याय नसे. भिंगारे आणि कुलकर्णी दोघेही भाषेचे आणि साहित्याचे अभ्यासक. पण जीवनदृष्टीची 2 टोकं होती. दोघांपैकी कोण बरोबर याचा मला नेहमी प्रश्न पडे. मी एकमार्गी एक सोपं उत्तर शोधलं. भिंगारे सर एकटे एकटे असतात. त्यांच्याकडे गप्पा फार कमी होतात. विषय संपला की ते अवांतर जराही बोलायला तयार नसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ उदासीनता, तटस्थता कायम असते.
ते आनंदानं कधी उमललेले किंवा फुललेले दिसत नाहीत. कदाचित हा अतितर्कवादाचा तर परिणाम नसेल ना? हा तर्क जीवनातील भावना, नाट्य, काव्य, श्रद्धा यांच्यासारख्या चैतन्य निर्माण करणाऱ्या गोष्टींचा रस तर शोषून घेत नसेल ना? तर्कामुळं जीवनातील थ्रिल नष्ट होत असावं. गूढ, उत्साही, ऊब नाहीशी होऊन थंडपणा येत असावा. आपण एवढं तर्ककठोर नाही होऊ शकणार. नुसतं गद्य नाही जीवनाला उपयोगी पडणार. काव्यही हवंच आणि अध्यात्मही हवंच. माझ्या आईच्या अंगावरचं जुनेर हे वास्तव आहे. पण पेटीतील पैठणी तिच्या मनातलं स्वप्न आहे. ती आहे. कधी सटी सहामासी सणासुदीचं नेसायला मिळते म्हणून तर तिला जुनेराचं जन्म वास्तव्य सुचतं. काव्याचं आणि अध्यात्माचंही तसंच आहे. कुलकर्णी तर तसे आनंदी असतात. त्यांच्याकडे प्रसन्न वाटतं. ते कसे माणूसप्रेमी आहेत. सात्विक गप्पात मनापासून रमतात. काव्यमय वातावरणात निसर्गात तल्लीन होतात. हवेसे वाटतात. कंटाळा आला की त्यांच्याकडे जावंसं वाटतं. काव्याच्या गप्पा रसात डुंबावंसं वाटतं. पण ते मानतात तसा माणूस सौजन्याचाच पुतळा नसतो किंवा अज्ञानामुळे दुबळा झालेलाही नसतो. त्यात हीन असं असतंच. अज्ञानामुळे दुबळेपणापेक्षा त्याचं क्रौर्य पशुपणाचं जास्त अनुभवलं येतं. अर्थात भिंगारे मानतात तसंही माणसात नुसतंच क्रूरतेचं हीन नसतं. सौजन्याचं सोनंही असतं. आपण सारखा पशुतेवर डोळा ठेवून भागणार नाही. त्यामुळं आपण सतत संशयग्रस्त राहू. आनंद गमावून बसू. एस कुलकर्णी सरांच्याकडेही मी आरंभापासून जात असे. मला पडणारे जीवनविषयक प्रश्न मी त्यांना विचारे. सर हाडाचे शिक्षक होते. त्यांचे विचार शास्त्रीय वाटत. कदाचित तत्वज्ञान, मानसशास्त्र या त्यांच्या विषयांचा तो परिणाम असावा. मुद्देसूदपणे एखादा विचार मांडत असत. त्याची दुसरी बाजूही ते मांडत. आग्रह कशाचा धरत नसत. ही वस्तुस्थिती आहे. तुला जे वाटेल ते तू स्वीकार. अनुभव येणं महत्वाचं असतं. पिंडधर्मही महत्वाचा असतो. सगळीच वस्तुस्थिती आपल्या पिंडधर्मांना मानवत नाही. जी मानवते ती स्वीकारावी. प्रसंगी आव्हानही घ्यावं असं ते म्हणत. भिंगारे, गवी कुलकर्णी, SSK या तिघांशी अनेक विषयांवर चर्चा केल्या, बोललो. पुष्कळसं आत्मसात केलं. वर्गातल्यापेक्षा या 3 प्राध्यापकांच्या घरीच मी अधिक घडलो. आपापल्या परीनं ती 3 समृद्ध व्यक्तिमत्व होती. विशेषतः भिंगारे आणि गवी कुलकर्णी ही जीवनविषयक दृष्टिकोनाची 2 टोकं. SSK या दोघांची मीमांसा मांडणारे, प्रत्येक दृष्टीचं महत्त्व ओळखणारे, मर्यादाही सांगणारे. या 3 दैवतांच्या भोवतीनं माझी प्रदक्षिणा अधूनमधून सतत चाललेली. तिघांचे सूर माझ्या एकतारीवर उमटणारे. आता ही एकतारी त्या 3 डोळस बोटांवरून दूर पुण्याला चालली होती. निरोप देताना पिटके गंभीरपणाने म्हणाले, कोल्हापूरला विसरू नका. आणि जोशी दीक्षित विनोदानं तेच म्हणाले. सगळ्यांचा आतला सूर एक होता. ही उपचाराची भाषा असते का? उपचार तरी का जन्मावा? त्याच्या पाठीमागं खरोखरीची काही भावना असणारच. त्याच्यातनंच हळूहळू उपचार तयार झाला असणार. माणूस एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जातो. ते जुन्या गावाला विसरून नव्या गावात रमत असावं. त्याला जर तिथं कायमचं राहायचं असेल तर त्यानं तिथं रमायला पाहिजे. तिथला समाज, रीतिरिवाज, माणसं आत्मसात केली पाहिजेत. त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. तरच त्याचं जीवन तिथं कंटाळवाणं होणार नाही. तसं झालं तर त्याला तिथं जगणं अशक्य होईल. त्यामुळं कदाचित तो पहिल्या गावी परतही येऊ शकेल. मग हे बरंच आहे की आपल्या माणसात तो पुन्हा येईल. मी असं परत जाणं बरं होईल का? मला माझी कागलची माणसं, कोल्हापूरचे मित्र, वातावरण, आपलासा वाटणारा समाज हवाच आहे. पण रेडिओची नोकरी तिथं नाही. ती फक्त पुण्यातच आहे. शिवाय पुण्याचं वाङ्मयीन सांस्कृतिक वातावरण दुसरीकडे कुठेही नाही. म्हणजे आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाच्या विकासाला तिथं भरपूर वाव मिळणार आणि तिथं विपुल संस्कारही होणार. तसा वाव आज दुसरीकडे कुठं नाही. गाव सोडलं तरी तिथली माणसं मनानं सोडलीच पाहिजे असं कुठं आहे का? मी माणसं सोडीन अशी पिटके, जोशी, दीक्षित यांच्या मनात खोलवर नकळत भीती असली पाहिजे. ती अगदीच अनाठाई नाही. पुष्कळ माणसं गावाबरोबर तिथल्या माणसांनाही सोडतात. ती कृतज्ञता आहे. या दृष्टाव्याची जाणीवही कित्येक वेळा अशा माणसांना होत नसावी. अशी जाणीव राहण्यासाठी
थोडं खोलवर जगता यावं लागतं. आपल्यावर कुणी कुणी स्नेह, माया, प्रेम, मदत उधळली आहे हे काळजीपूर्वक समजून घ्यावं लागतं. तिथं मन गुंतवावं लागतं. सामान्य माणसं जिथं अन्न, वस्त्र, निवारा, भोग मिळतात तिथं रमतात आणि मागचं सगळं विसरून जातात. कुत्र्या मांजरासारखं त्यांचं जगणं. ती एका अर्थी केवळ पशु असतात. आपल्यातलं पशुत्व शक्यतो टाळावं आणि उत्तम माणूस व्हावं असं त्यांना निश्चयपूर्वक वाटतच नाही. वाटलं वाटलं असतं तर त्यांना कळलं असतं की पूर्वी ज्या गावात आणि माणसात आपण राहिलो त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आपण त्यांच्यामुळे शिकलो, वाढलो, संस्कारित झालो हे त्यांना कळलं असतं. खरं तर गाव म्हणजे तरी काय असतं? नुसती झाडं, घरं, शेतं यांची का ती एकूण रचना असते? तशी असती तर ती सगळीकडेच भेटते. गाव म्हणजे आपला पिंडधर्म संस्कारित करणारी मूस असते. त्या मुशीमुळं आज आपण जे काही असतो ते घडलेलं असतो. गावमूस आपली दुसरी माय असते. पहिली माय मांसाचा गोळा जन्माला घालते आणि दुसरी माय मांसाचा माणूस करते. आपल्या आईला विसरण्याइतका जगात दुसरा कृतघ्नपणा नसेल. कागलगाव माझी दुसरी माय. रत्नागिरीनं मला वर्षभर सांभाळलं. कोल्हापुरानं मला आणखी माणसात आणलं. ऐन घडाईचे माझे दिवस कोल्हापुरातले. त्याचा अवयव आणि अवयव माझ्या घडईला हातभार लावित होता. एटदार दोन्ही महाविद्यालय, हिरवगार टाउन हॉल, रात्रविलासी पॅलेस थिएटर, कुस्त्यांचं मर्दानी मैदान, राजेशाही भवानी मंडप, पुराणमुग्ध अंबाबाईचं घनदाट खांबांचं दगडी देऊळ, वीरतत्वाचं भूषण आणि विचारवंतांचं व्यासपीठ असलेला बिंदू चौक, रंकाळ्याचा चिंतनशील विशाल बागदार कठडा, सरस्वतीच्या शुभ्र सृष्टीचं सुंदर नगर वाचन मंदिर ही ठळक ठिकाणं मला सांभाळत होती. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, शांतपणे घोड्यावर स्वार झालेले प्रिन्स शिवाजी यांच्या पुतळ्यांनाही मनाच्या काही गूढ जागा व्यापल्या आहेत. एवढंच काय, सकाळी लवकर उठून कॉलेजला जाताना एका बाजूने हातात पितळेच्या छोट्या बादल्या घेऊन लुंग्या लावून तांबड मातीचे लेप अंगावर तसेच मिरवत झुलत झुलत जाणारे पैलवान नी दुसऱ्या बाजूनं तशा झुलत झुलत रस्ताभर गळवट शिंक पसरून निवांत चालणाऱ्या म्हशी हे खास कोल्हापूरचं लेणं. त्यांच्याही आठवणी विसरणं शक्य नाही. कोल्हापूर म्हणजे विकास पावणाऱ्या माझ्या ऐन तारुण्यातील उत्कट सुखाची उबदार वाकळ. पंचगंगेच्या काठच्या माझ्या व्यक्तिमत्वाची गाळपेर जमीन. या कलापुराला मी कसा विसरू? कोल्हापूरची स्वतंत्र उद्योगशीलता, तिथली स्वर्गीय चित्रनगरी, खास मराठी कलावंत, नामांकित चित्रकार, वीरांचे पोवाडे गाणारे शाहीर, पन्हाळगड, विशाळगड, तिथला उज्ज्वल इतिहास, महाराणी ताराबाईंचा अभिमानी वारसा, महर्षी शाहूराजांचा दुःखतितांना उचलून उराशी धरणारा राजधर्म. सगळ्या महाराष्ट्राला कोल्हापुरानं हा मराठी स्वाभिमान दिला आहे हे सारं कसं विसरू? गाडी पुण्याच्या दिशेने सुसाट चालली होती. माणसं असूनही मी गाडीत एकटाच होतो. मनात खोल खोल जाऊन पुन्हा वर येत होतो. मागे पडणारा प्रदेश बघत होतो. सपाट हिरवी ऊस रानं, आभाळाकडं मूक असलेले झाडांचे गुलजार गुच्छ, उताने पडलेले विचारवंत निळे डोंगर नी त्यांच्याच पोटात शिळा पाषाण झाडी झुडपं, शेते यांनी भरलेले दऱ्या खालट्या, आसपासची शेती करण्यासाठी तिथंच वस्ती करून राहिलेली मराठी खेडी, त्यातली खेडवळ माणसं, त्यांची बैठी घरं आणि खोपटं सगळी झपाट्यानं मागं पडत होती. माझ्या पुण्याला जाणाऱ्या गाडीला आपल्यामधून वाट करून देत होती. मी या सगळ्यांचा कृतज्ञ होतो. डोळे मिटून त्रिवार मुजरा करत होतो. तर मित्रमैत्रिणींनो, कादंबरी वाचनातील आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. असाच आपल्या चॅनलवर लोभ आणि प्रेम असू द्यात. धन्यवाद.